आज आम्ही जाणार आहे केदारनाथला। आता आम्ही पोहोचलोय जवळपास केदारनाथच्या जवळ एक 60-70 किलोमीटर लांब। आम्हाला खूप वेळ लागेल। घाटीतून लवकर जाता येत नाही। स्पीड लिमिट असते 30 ते 40च्या स्पीडने चालायला लागते। जास्त स्पीड करता येत नाही, तर त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो जर पोहोचण्यासाठी। तरी दुपारपर्यंत केदारनाथमध्ये पोहोचेल आम्ही। बघूयात, जर लवकर पोहोचलो तर आजच वरती जाणार आहेत आणि उशीर झाला तर उद्या सकाळी जाणार। आता आम्ही उतरलोय सोनप्रयागमध्ये। 4 व्हीलर 2 व्हीलर इथेच पार्क करून लोकल गाड्याने जायला लागतं पुढे। आता इथून बघणार आहे काय भेटतंय, पुढे निघायचं केदारनाथला। सोनप्रयाग ते गौरीकुंड अशा लोकल ट्रॅव्हलर्सनी ट्रॅव्हल केलं। आता पुढे घोडा बघायचा आणि घोड्याने वरती केदारनाथला। आता आम्ही ट्रेकला चालू केलं केदारनाथच्या। पहिलं सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत चालत जायचं आहे, तिथून पुढे घोड्यावरून जायचं आहे। हेलिकॉप्टरचं ठरलं होतं, पण हेलिकॉप्टर अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे घोड्याने जायला लागते। गौरीकुंडमध्ये घोडा भेटला नाही आहे, भेटत नाही असं म्हणता येते। शक्यतो 22 किलोमीटरचा ट्रेक चालतच करायला लागेल। बघू पुढे भेटला तर भेटेल। तिथे वातावरण खराब होतं थोड्या वेळापूर्वी, म्हणून हेलिकॉप्टर आज बंद होते, पण आत्ता चालू झालेले आणि वरती जाताना घोड्याने जाणार आहे। येताना बघूयात, जर असेल तर हेलिकॉप्टरनेच येणार आहे येताना पण। वरती बर्फ पडतोय अजून पण। आता घोड्यावरून उतरलोय। इथं -6 डिग्री टेम्परेचर चालू आहे आणि इथून 2 किलोमीटर चालत ट्रेक करायला लागते मंदिराकडे। आणि चालतोय, मागचा व्ह्यू म्हणजे पूर्ण रोडवरती स्ट्रीट लॅम्प लावलेले आहेत, त्याच्यामुळे व्ह्यू एकदम जबरदस्त। कॅमेऱ्याला एवढं व्यवस्थित दिसणार नाहीये, पण डोळ्यांना असा जबरदस्त व्ह्यू दिसतो तो। 2 किलोमीटरचा चालत ट्रेक आहे सरळ मंदिराकडे। आता आम्ही चालतोय, जो 2 किलोमीटर चालायचंय, इथं एकतर कालपासून इतका बर्फ पडलेला आहे आणि रस्ता जो आहे तो पूर्ण बर्फाने झालेला आहे। तो बर्फ आहे, बर्फावरती चालायला लागते आणि नॉर्मल याला सुद्धा घसरतोय, त्याच्यामुळे इतका हळूहळू घसरलेलो। आता पण इतका हळूहळू चालायला लागतंय ना, हळूहळू चाललं तरी घसरते। आणि अख्खा रस्ता तसाच आहे, 2 किलोमीटर पूर्ण बर्फाने झालेला। ह्याच्यावरून चालायचं आणि जरा बर्फात खेळायचं, आनंद। असं एक पाय खाली जातोय पूर्णपणे बर्फात। केदारनाथ मध्ये दर्शन काय झालं नाहीत म्हणून आम्ही थांबलोय तर अशा जागेवर थांबलोय, एवढ्याशा जागेत। 1 BHK 1 BHK मला काय हरकत नाही। 1 BHK एवढ्या मोठ्या जागेत आम्ही 4 जण झोप। आता सकाळी 9:30 वाजले। आता आम्ही रेडी होऊन जाणार आहे दर्शनाला। इथं सगळीकडे बर्फच पडलेला आहे, चालूच झालं इकडे बर्फ पडायला आता। वरती काळभैरवाचं मंदिर आहे आणि केदारनाथ मंदिर इकडे। मंदिराला जाताना एक कुंड लागते, जिथे ओम नमः शिवाय म्हटलं की
किंवा हर हर महादेव म्हटलं की त्याच्या पाण्यातून असे बुडबुडे येतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आम्ही आलो केदारनाथचं दर्शन घ्यायला. आता लाईन वाईज जायला अशी लाईन आहे. लाईनने जायचं दर्शन घेणार. केदारनाथ देवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही वरती काळभैरवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. पायांची वाट लागायला लागली कारण बर्फावरती चालायला लागते. पाय एकदम सुन्न पडलेले आहेत. थंडी वाजत नाही पण पाय एकदम सुन्न पडलेत. सगळं असं बर्फ आहे चालणं. अर्ध्या तासानंतर आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे. आता अजून अर्धा तास लागेल इथून दर्शन होण्यासाठी. दरवाजापर्यंत पोचलोय. इथे ढकलाढकली करायला लागली भरपूर. जास्त दाखवता येत नाही. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही येत त्याच्यामुळे. एकदम शांततेत आणि व्यवस्थित आमचं दर्शन झालेलं केदारनाथ देवाचं आणि खूप प्रसन्न वाटलं. आता 15 तारखेला केदारनाथ देवाचं मंदिर बंद होणार आहे. ते पाठीमाग 2013 मध्ये जे पूर आला होता त्याच्यामुळे हे प्रोटेक्शनसाठी त्यांनी भिंत बांधलेली आहे. इकडच्या बाजूला जे दिसतंय म्हणजे बुजले ते आता, पण इथून थोडंफार दिसतंय ना ते खाच, इथून ते पाण्याचा फ्लो आला होता. ते प्रोटेक्शन लेअर जे बनवलेले त्याच्यावरती महादेवांच्या सुंदर पेंटिंग आणि काही माहिती लिहिलेले आहेत. हे त्यापैकी एक आहे. आता आम्ही निघालोय वरती भैरवनाथ देवाचं दर्शन घेण्यासाठी. इकडे जाताना व्यवस्थित चालता येत नाही. बर्फाचा रस्ता आहे. एकदम सावकाश चालायला लागते. हे आहे काळभैरवाचं मंदिर. आम्ही परत निघालोय. हेलिकॉप्टरला म्हणतात प्री बुकिंग लागते आणि आजचं पूर्ण बुक आहे, पूर्ण डे बुक आहे. त्याच्यामुळे हेलिकॉप्टर अवेलेबल नाही आहे. आणि घोड्याने आम्हाला भीती वाटते कारण कालच आमच्या ओंकार शेट घोड्यावरून पडलेली, त्याच्यामुळे घोडे काय घेणार नाही आम्ही. आता आम्ही चालतच निघालो. आता वाजल्यात 2:30 दुपारचे. बघूयात कितीला पोहोचतो. आता इथं नाईलाजाने आम्हाला घोड्यावरती बसायला लागले. दादा घोड्यावर बसायला लागले. तर माझा आणि ओंकारचा प्लॅन. इकडं घोडे, इथं घोड्यांसाठी शेड बनवलेलं आहे. जवळपास 40 ते 50 हजार घोडे इथं दरवर्षी असतात.